Hello students, good morning. You are welcome in the lecture number 10 of a chapter of structure of atom. In the last lecture, we have seen above principle. In that above principle, we have seen the sequence of atomic orbitals. Above means building up. What to build up? The sequence of atomic orbitals can be written with the help of above principle. And the energy sequence rules we have seen. That atomic orbital will be written first, which has minimum n plus L. And the second rule, if n plus L is same, that atomic orbital will be written first, which has minimum n, minimum principal quantum number. And then that pyramid I have told you, sequence. What is the sequence of atomic orbitals? That diagram I have told you. 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s, 3d. That sequence I have told you. One analogy also I have told you. Only from that analogy we can write the sequence of atomic orbitals. What is that analogy? School, public school, daily public school, friendly daily public school, and using that analogy, simply you can remember, easily you can remember the sequence of atomic orbitals. That is what we have seen in the last lecture. Now over here in this lecture we have to see Pauli exclusion principle. Now see what is meant by the Pauli exclusion principle and what is the use of this Pauli exclusion principle. The capacity of orbital can be studied with the help of Pauli exclusion principle. ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे हे पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपलने सांगितलेलं आहे. नाव सी व्हॉट इज दिस पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. याचं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे बघा. काय स्टेटमेंट आहे बघा. नो टू इलेक्ट्रॉन्स इन an atom can have a set of all four quantum numbers to be same. काय सांगितलं? No two electrons in an atom can have a set of all four quantum numbers to be same. म्हणजे असे कोणतेही दोन इलेक्ट्रॉन नाहीत कोणत्याही ॲटम मधले. कोणताही ॲटम घ्या आणि त्याच्यामधले कोणतेही दोन इलेक्ट्रॉन घ्या, ते असे नाहीत की ज्यांना चारही क्वांटम नंबर सेम आहेत. म्हणजे कोणतेही दोन इलेक्ट्रॉन अशा प्रकारचे नाहीत की एकाच ॲटम मधले कोणतेही दोन इलेक्ट्रॉन जर विचारात घेतले तर ते अशा प्रकारचे नसतात की ज्यांना चारही क्वांटम नंबर सेम आहेत. म्हणजे काय तर कोणत्याच दोन इलेक्ट्रॉनला चार क्वांटम नंबर सेम नसतात एकाच ॲटममधल्या कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर्स सेम नसतात. नो टू इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम can have a set of all four
क्वांटम नंबर्स टू बी सेम. म्हणजे कोणत्याही एका ॲटममधल्या जर 2 इलेक्ट्रॉनचा विचार केला तर त्या 2 इलेक्ट्रॉनला 4ही क्वांटम नंबर कधीच सेम नसतात, कधीच सेम नसतात. एक तरी क्वांटम नंबर वेगळा असतोच, एक तरी वेगळा असतोच असा त्याचा अर्थ होतो. 4ही सेम नसतात म्हणजे एक तरी वेगळा आहे. 2 वेगळे असतील, 3 वेगळे असतील किंवा 4ही वेगळे असतील, परंतु कमीत कमी किती, तर कमीत कमी एक तरी क्वांटम नंबर हा वेगळा असतो. त्याला म्हणायचं पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. और इन अनदर वर्ड्स it is stated that Pauli exclusion principle in another words can also be stated as only 2 electrons with opposite spin are present in the subatomic orbital. कोणत्याही सबॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात याचा अर्थ 2च, आणि त्यांचं स्पिन कसं असतं, अपोजिट असा त्याचा अर्थ होतो. आणि ते जे अपोजिट स्पिनचे इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन पेअर. धिस प्रिन्सिपल यू विल इझिली कम टू नो विथ द हेल्प ऑफ हेलियम ॲटम. जर आपण इथं हेलियमचं उदाहरण घेतलं, हेलियमचा ॲटॉमिक नंबर अणुक्रमांक किती असतो, 2 असतो. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, 1s2. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं ह्याच्यानंतर आपण बघणार आहे लगेच, किंवा पुढच्या लेक्चरमध्ये होईल. पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल संपल्यानंतर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. 1s2 हेलियमचं. आता या 1s2 म्हणजे ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. हा एक पहिला इलेक्ट्रॉन आणि दुसरा एक इलेक्ट्रॉन, असे 1s मध्ये एकंदरीत इलेक्ट्रॉन किती आहेत, हे झालं 1s शेल. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणून लिहिले 1s2. 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळं 1s2. आता ह्या 2 इलेक्ट्रॉन पहिला आणि दुसरा दोघांचे क्वांटम नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. पहिला इलेक्ट्रॉन आणि दुसरा इलेक्ट्रॉन दोघांचे क्वांटम नंबर लिहायचे आहेत. मी इथं म्हणतो फर्स्ट इलेक्ट्रॉन, त्याच्याखाली सेकंड इलेक्ट्रॉन. फर्स्ट आणि सेकंड असे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दोघांचे आपल्याला काय लिहायचे, ते क्वांटम नंबर्स लिहायचे आहेत. आता ते क्वांटम नंबर कोणकोणते असतात आपल्याला माहिती आहे. कोणकोणते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिमिथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि शेवटी स्पिन क्वांटम नंबर, असे 4 क्वांटम नंबर असतात. पहिल्याला आपण म्हणतो n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दुसरा असतो l, इथं मी l लिहितोय म्हणजे ॲझिमिथल क्वांटम नंबर, l मॅग्नेटिक क्वांटम नंबर, s स्पिन क्वांटम नंबर, आणि इथं लिहितोय मी सेट ऑफ ऑल क्वांटम नंबर्स. मग पहिला इलेक्ट्रॉन बघा, या 2 पैकी पहिला इलेक्ट्रॉन, त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे कोणता असं सांगितलं, हे जे 1 लिहिलंय त्यालाच आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. दुसऱ्याला सुद्धा 1च लिहिलेलं आहे म्हणजे दुसऱ्याचा सुद्धा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे, 1. प्रिन्सिपल क्वांटम नंबर दोघांचा सेम. त्यानंतर ॲझिमिथल क्वांटम नंबर बघा, ॲझिमिथल क्वांटम नंबर जर n = 1 असेल, 1, तर l = काय असतं, n-1, म्हणजे 1 - 1 काय येईल, 0. म्हणजे पहिल्या इलेक्ट्रॉनचा ॲझिमिथल क्वांटम नंबर 0, दुसऱ्याचा सुद्धा काय येईल, 0. ॲझिमिथल क्वांटम नंबर बदलतो का, नाही. त्याच्यानंतर मॅग्नेटिक क्वांटम नंबर ml, ह्याचा फॉर्म्युला काय असतो, 2l + 1, 2 × 0 + 1 म्हणजे 1 झालं. स्टार्टिंग विथ निगेटिव्ह नंबर, देन पासेस थ्रू 0, एंड्स विथ पॉझिटिव्ह नंबर. एकच नंबर लिहायचा आपल्याला, म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे, 0, इथं सुद्धा 0.
झालं. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 1, ॲझिमिथल क्वांटम नंबर 0 0, मॅग्नेटिक क्वांटम नंबर 0 0. आता स्पिन क्वांटम नंबर पहा. पहिला क्लॉकवाईज म्हणजे स्पिन क्वांटम नंबर काय झाला त्याचा +½ दुसरा काय आहे अँटी क्लॉकवाईज खाली येतोय म्हणजे स्पिन क्वांटम नंबर काय झाला -½ पहिल्याचा +½ दुसऱ्याचा -½ मग आता सेट बघा क्वांटम नंबरचा सेट ह्याचा काय आला 1 0 0 +½ दुसऱ्याचा काय आला 1 0 0 -½ आणि हेच मग पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपलमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपलमध्ये की कोणतेही 2 इलेक्ट्रॉन जर विचारात घेतले तर त्या 2 इलेक्ट्रॉनचा एक तरी क्वांटम नंबर काय असतो वेगळा असतो. एक तरी क्वांटम नंबर हा वेगळा असतो. मग आपण बघितलं हेलियमचं उदाहरण घेतलं 1s2 तर त्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम येतो 1 1 कारण हे 1 आहे म्हणून 1 1. ॲझिमिथल क्वांटम नंबर सेम येतो L 0 0. मॅग्नेटिक क्वांटम नंबर सेम येतो 0 0. परंतु स्पिन क्वांटम नंबर +½ आणि -½ म्हणजे याचा सेट म्हणजे संच. सेट म्हणजे संच. कशाचा संच क्वांटम नंबरचा संच. क्वांटम नंबरचा संच ह्याचा काय आला पहिल्या इलेक्ट्रॉनचा 1 0 0 +½ दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा काय आला 1 0 0 -½ म्हणजे दोघांचा सेट पहिला इलेक्ट्रॉन आणि दुसरा इलेक्ट्रॉन या दोघांचा सेट सेम आहे का वेगवेगळा आहे वेगवेगळा आहे. एक तरी क्वांटम नंबर वेगळा आलाय ना एक तरी क्वांटम नंबर वेगळा आलेला आहे. म्हणजे 2 इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर सेम असतात का कधी नाही. नो 2 इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम कॅन हॅव ए सेट ऑफ ऑल 4 क्वांटम नंबर्स सेम. म्हणजे कोणत्याही ॲटममध्ये असे कोणतेही 2 इलेक्ट्रॉन नसतात. कोणताही ॲटम विचारात घेतला तर त्याच्यामध्ये असे कोणतेही 2 इलेक्ट्रॉन नसतात की ज्यांचे 4ही क्वांटम नंबर्स सेम आहेत. ज्यांचे 4ही क्वांटम नंबर सेम आहेत असे कोणतेही 2 इलेक्ट्रॉन नसतात. कोणत्याच ॲटममध्ये नसतात. त्याला म्हणायचं पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल no 2 electrons in an atom can have a set of all 4 quantum numbers same. कधीही 4 क्वांटम नंबरचा सेट सेम नसतो त्याला म्हणायचं पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आणखी एक एक्झाम्पल घेऊन मी सांगतो. आपल्या पुस्तकामध्ये नाही दिलेलं. पुस्तकामध्ये फक्त हेलियमचंच एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. हेलियमवरून तर हे तुमच्या लक्षात आलं आहे की एकतरी क्वांटम नंबर वेगळा असतो. आणखी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. लिथियम किंवा बोरॉनचं घेतो. बोरॉन ॲटॉमिक नंबर 5 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s2 2s2 2p1. 1s2 2s2 2p1. आता 1s2चं आपण इथं बघितलेलंच आहे. 1s2चं एकतरी क्वांटम नंबर काय आला वेगळा आला. मग आपण 2s2 मधले 2 इलेक्ट्रॉन विचारात घेऊया. आता 2s2 मध्ये सुद्धा किती आहेत 2 इलेक्ट्रॉन n l m l m s. बघा ह्या 2 इलेक्ट्रॉनचं बघायचे आपल्याला. ह्या दोनापैकी पहिला हे 2 संपले. हे 2 संपल्यानंतर हे 2 म्हणजे तिसरा आणि चौथा बरोबर आहे का. 2s2 म्हणजे कोणते इलेक्ट्रॉन झाले ते थर्ड आणि फोर्थ तिसरा आणि चौथा. आणि ह्याच्यातला मधला काय आहे हा 2p1 म्हणजे 5वा आहे. आपल्याला तिसरा आणि चौथाचं बघायचं आहे. तर थर्ड इलेक्ट्रॉन पुन्हा लिहितो मी फोर्थ इलेक्ट्रॉन. तिसरा इलेक्ट्रॉन आहे त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती येईल 2. चौथ्याचा सुद्धा प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती येईल 2. त्यानंतर
यस म्हटल्यावर ॲझिम्युथल क्वांटम नंबर किती असतो? 0 0. बरोबर आहे का? यस म्हटल्याच्या नंतर ॲझिम्युथल क्वांटम नंबर 0. मॅग्नेटिक क्वांटम नंबर सुद्धा 0, याचाही 0. परंतु स्पिन क्वांटम नंबर एकाचा जर क्लॉकवाईज असेल +½ तर शेवटच्या चौथ्याचा अँटी क्लॉकवाईज असणार -½ म्हणजे आला का सेम त्यांचं? चारही क्वांटम नंबर सेम आले का? नाही. एक क्वांटम नंबर तरी काय झाला? वेगळा आला आहे. एक तरी क्वांटम नंबर वेगळा आला. मग हेच पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगतं की कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनचा चारही क्वांटम नंबर सेम नसतात. आणखी 5व्याचं उदाहरण घेऊया आता. इलेक्ट्रॉन नंबर 5. 5व्यासाठी सुद्धा हे 2 म्हटलंय म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती झालं? 2. पी आहे म्हणजे ॲझिम्युथल क्वांटम नंबर 1. मॅग्नेटिक क्वांटम नंबर हे जर 1 असेल तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय असतं आपल्याला माहिती? -1 0 +1. -1 0 आणि +1 म्हणजे हे 0 येईल. आणि एकच इलेक्ट्रॉन आहे त्यावेळेला तो +½ बघा. चौथ्याचा आणि 5व्याचा विचार केला तर हे एक वेगळं सेम आलंय. हे आलं का सेम? नाही, वेगवेगळं आलं. हे वेगवेगळं आलंय म्हणजे आता 2 क्वांटम नंबर वेगळे आले. म्हणजे कोणतेही 2 इलेक्ट्रॉन जर विचारात घेतले तर त्यांचे सगळे क्वांटम नंबर सारखे असतात का? कधी नाही. बघा 3रा आणि 5व्याचं पण कम्पॅरिझन करून बघा. 3रा आणि 5वा 2 2 0 1 0 0 +½ एक तरी वेगळा आला ना. 0 आणि 1 हा एक तरी वेगळा आला की नाही? एक तरी काय होतो? वेगळा येतो. म्हणजे अकॉर्डिंग टू पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल नो 2 इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम कॅन हॅव ए सेट ऑफ ऑल 4 क्वांटम नंबर्स आयडेंटिकल. एखाद्या अणूमधले असे कोणतेही 2 इलेक्ट्रॉन नसतात की ज्यांना चारही क्वांटम नंबरचा संच सारखाच आहे. असं कधीही होत नाही. किमान एक तरी क्वांटम नंबर काय असतो? वेगवेगळा असतो 2 इलेक्ट्रॉनसाठी. त्याला म्हणायचं पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. हेलियमचं उदाहरण घेऊन मी समजावून सांगितलं. बोरॉनचं उदाहरण घेऊन सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. याला म्हणायचं पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स कसे लिहायचे? हे 1s2 मी कसं लिहिलं किंवा इथं 1s2 2s2 2p1 कसं लिहिलं हा भाग आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.